तामगाव जलजीवन मिशन कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आंदोलनाचा इशारा. करवीर तालुक्यातील तामगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विक्रम ढाले यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ढाले यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. गाव परिसरात अनेक ठिकाणी जलजीवनची पाईपलाईन टाकलीच गेलेली नाही. गावचा सर्वे झाला असतानाही सर्वत्र नव्या पाईपलाईनचा वापर न करता काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईन बसवण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नव्या पाईपचा अनधिकृतपणे काही प्लॉट्समध्ये वापर करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आलंय, तर काही भागात पाईपलाईन टाकलीच गेलेली नाही. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून काम केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ढाले यांनी दिलाय. या मागणीमुळे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून शासन दरबारी चौकशीसाठी निवेदन दिल्यानं तामगाव जलजीवन कामाची गावभर चर्चा सुरू झाली आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.